संकल्प अभियान चला, निवडणुकीच्या विजयाच्या फटाक्या फुटल्या काय? आजच्या या शिवसंकल्प मिशन 48 आपल्या कार्यकर्ता मेळावा, खरं म्हणजे कार्यकर्ता मेळावा कसं म्हणणार, इथं जाहीर सभा झाली आहे आणि रस्त्यावर येताना देखील बाहेर एवढेच आहेत. आजच्या या मेळाव्याला उपस्थित खासदार आणि संसद रत्न पुरस्कार विजेते श्रीरंग अप्पा बारणे, विजय बापू शिवतारे, संजय मशिलकर, मीनाताई कांबळे, शीतलताई म्हात्रे, इरफान भाई सय्यद, किरण साळी, विश्वजित बारणे, बाळासाहेब वालेकर, रामदास शेवाळे, विश्वनाथ राणे, सगळ्यांची नावं घेत नाही, खूप लोक आहेत. व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि समोर उपस्थित शिवसैनिक बंधू भगिनीनो, मी आपल्याला सगळ्यांनाच मनापासून शुभेच्छा देतो, मनापासून आपलं अभिनंदन करतो. आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण या मेळाव्याला उपस्थित झालात आणि जो विश्वास दाखवला त्याबद्दल व्यासपीठावरील सगळ्यांचं आणि समोर उपस्थित हजारो कार्यकर्त्यांचं मी मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो. खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये आपण शिवसंकल्प अभियानाचा संकल्प सुरू केला आणि कोणताही संकल्प पूर्ण करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला निर्धार करावा लागतो. सर्व शक्ती, ताकद, कष्ट, मेहनत घेण्याची तयारी दाखवायला लागते. वंदनीय बाळासाहेबांनी आपल्याला लढायला शिकवलं, संघर्ष करायला शिकवलं, अन्याय विरुद्ध पेटून उठायला शिकवलं, अन्याय सहन करू नये हेही आपल्याला शिकवलं आणि सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची शिकवणी आपल्याला बाळासाहेबांनी दिली. आणि म्हणून आपण बाळासाहेबांची भूमिका, त्यांचे विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण घेऊन आपण 1.5 वर्षापूर्वी निर्णय घेतला. त्याच्या खोलात मी जाणार नाही. खासदार महोदयाने आता सांगितलं की ज्या वेळेस आपण निर्णय घेतला त्यावेळेस काही लोकांना चिंताही होती, काही लोकांना वाटत होतं काय होणार, कसं होणार. परंतु बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची भूमिका, हिंदुत्वाचे विचार हे घेऊन आपण निघालो आणि त्यामुळे या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार आपण स्थापन केलं. खरं म्हणजे तसं धाडस सोपं नव्हतं, परंतु बाळासाहेबांचा शिवसैनिक ज्यावेळी अन्यायाच्या विरुद्ध पेटून उठतो तेव्हा परिणामाची पर्वा करत नाही.
आपण कधी असं उदाहरण पाहिलंय की सत्तेमधून पाय उतार होऊन विरोधाकडे जाण्याचा निर्णय आपण घेतला? विरोधाकडून सत्तेकडे लोक जात असतात, परंतु हा एकनाथ शिंदे तेव्हाही मंत्री होता, माझ्याबरोबर 7-8 मंत्री होते. असं देशातलं, राज्यातलं नाही, जगातलं एक उदाहरण आपण दाखवू शकत नाही. एक साधा सरपंच, नगरसेवक जरी निर्णय घ्यायचा असेल 10 वेळा विचार करतो, पण तुमच्या एकनाथ शिंदे बरोबर 50 आमदारांनी निर्णय घेतला. 50 आमदार एक विश्वास दाखवला, कारण आपली भूमिका स्पष्ट होती, स्वच्छ होती. आणि त्यानंतर खासदारांनी देखील 13 खासदारांनी निर्णय घेतला. मी आपल्या खासदार श्रीरंगप्पा बारणेंचं मनापासून अभिनंदन करतो की त्याने त्यावेळेस निर्णय घेतला आणि आता म्हटलं तो घेतलेला निर्णय योग्य होता. आज मला सांगा, आज महाराष्ट्रामध्ये 1.5 वर्षामध्ये मी अनेक जिल्ह्यात गेलो, तालुक्यात गेलो. सुरुवातीलाच पंढरपूरला आषाढीच्या एकादशीला गेलो. हे तर दुसरी वेळ आहे, परंतु तेव्हा सुरुवात होती. पण चेहऱ्यावर लोकांच्या बरच काही चेहरे बोलून जात होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद होता, एक समाधान होतं. आजही मी पाहतोय की ज्या ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी लोक हसत मुखाने स्वागत करतात. आज त्यांच्या मनातलं जे आहे त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतं. जर आम्ही चुकीचा निर्णय घेतला असता तर या हजारोंच्या संख्येने तुम्ही या ठिकाणी आला नसता. आज या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसाला काय पाहिजे, सर्वसामान्य माणसाची अपेक्षा काय, हे जाणून घेऊन काम करणारं सरकार त्यांना मिळालंय. आणि म्हणून निवडणुकीमध्ये आपण जेव्हा निवडणूक लढवली, खासदारांची निवडणूक असेल, विधानसभेची निवडणूक असेल, विधानसभेच्या निवडणुकीत देखील एकीकडे बाळासाहेब, एकीकडे या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब. आणि आपण मतदारांकडे गेलो, खासदार महोदय आपणही त्या तशीच आपली युती होती आणि युती म्हणून आपण मतं मागितली. परंतु या सर्वसामान्य लोकांनी युती म्हणून आपल्याला मतदान केलं. परंतु जेव्हा सरकार, जेव्हा नंबर्स आले, जेव्हा निकाल लागला, त्यावेळेस काही लोक म्हणू लागले आम्हाला सर्व दरवाजे मोकळे आहे, सर्व दरवाजे उघडे आहे. याचा अर्थ काय? तेव्हाच मनात पाल चुकचुकली आणि काहीतरी अघटित घडेल अशा घटना घडू लागल्या. आणि बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला गाडण्याची भाषा केली त्यांना आपण डोक्यावर घेतलं. बाळासाहेब म्हणायचे माझी काँग्रेस होऊ देणार नाही, माझी काँग्रेस जेव्हा होईल तेव्हा शिवसेना हे दुकान बंद करेन, हे बाळासाहेबांचे शब्द होते. आणि हे आपण उघड्या डोळ्यांनी कसं पाहू शकतो? तरी सुद्धा आपण त्यावेळेस निर्णय घेतला. निर्णय घेतल्यानंतर असं वाटलं होतं की या सर्वसामान्य शिवसैनिकाला न्याय मिळेल, या राज्यातल्या जनतेला न्याय मिळेल, हे राज्य सुखी होईल, हे राज्य समृद्ध होईल. परंतु आपला विश्वास फोल ठरला आणि आपल्या कारकिर्दीमध्ये मुख्यमंत्री आपला असताना शिवसैनिकाचं खच्चीकरण होऊ लागलं, शिवसैनिकावर अन्याय होऊ लागला. मी उदाहरण देऊ इच्छित नाही, परंतु संघटना वाढायची सोडून शिवसेना या राज्यामध्ये 4 अक्षर बाळासाहेबांचे विचार, हे सगळं कुठंतरी त्याला मूठ माती देणं सुरू झालं. या राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान होऊ लागला आणि आपण मुख गिळून कसं गप्प बसणार? आणि म्हणून अनेक वेळा यावर चर्चाही झाली. परंतु शेवटी सत्तेच्या मोहापायी, खुर्चीच्या मोहापायी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली गेली
आणि बाळासाहेबांनी ज्याला जन्मभर विरोध केला त्यांच्या सोबत सरकार स्थापन झालं. त्यावेळेस आपल्याला वाटलं ठीक आहे, आपले पक्षप्रमुख मुख्यमंत्री झाले, परंतु पुढे जे जे काय घडत गेलं ते आपल्या सगळ्यांना माहित आहे. आणि म्हणून आम्ही जो मार्ग निवडला, शिवसेना वाचवण्यासाठी, धनुष्यबाण वाचवण्यासाठी, सर्वसामान्य माणसाचं खच्चीकरण थांबवण्यासाठी आणि शिवसैनिकाचं खच्चीकरण थांबवण्यासाठी जे धाडस या राज्यात नाही, देशात नाही, जगात कोणी केलं नसेल ते तुमच्या या एकनाथ शिंदेने केलं आणि करून दाखवलं. मी कुठल्याही मोहापायी तुम्हाला मी सांगतोय, मला वाटतं आपण निर्णय घेतल्यानंतर हे पहिले जाहीर मेळावा आपण लोकांशी संवाद साधतोय. यापूर्वी देखील मी म्हणाल मला कुठलाही स्वार्थ नव्हता. काय मिळेल यापेक्षा शिवसेना कशी वाचेल, धनुष्यबाण गहाण ठेवलेला कसा सुटेल, सर्वसामान्य माणसाचं खच्चीकरण कसं थांबेल, हाच विचार मनामध्ये होता. आणि तो विचार घेऊन आम्ही पुढे गेलो. त्यावेळेस काय होईल, काय नाही, कुणाला काय मिळेल यापेक्षा या राज्याला काय मिळेल, मला काय मिळालं यापेक्षा मी या देशाला काय देणार, मी या राज्याला काय देणार, या महाराष्ट्रातल्या जनतेला काय देणार, हा विचार डोक्यात होता. आणि म्हणून सर्वसामान्य माणसाचं सरकार स्थापन झालं. आज 1.5 वर्षामध्ये आपण पाहतोय की 1.5 वर्षात हा एकनाथ शिंदे एकही दिवस सुट्टी घेतलेला नाही. हा मुख्यमंत्री सर्वसामान्य माणसाच्या तळागाळातल्या लोकांना न्याय देत 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 आज 1.5 वर्ष आपण काम करतोय. आज श्रीरंगाप्पा बारणे असतील, व्यासपीठावरचे आपले लोक असतील, आपल्यालाही मनामध्ये प्रश्न आहे. मला लोक विचारतात, अरे सकाळी तुम्ही खेडला होते, दुपारी महाडला होते, संध्याकाळी संभाजीनगरला होते, रात्री ठाण्यात होते, रात्री मुंबईत होते, हे कसं शक्य आहे? शेवटी एक राज्याचा मुख्यमंत्री म्हणून जी जबाबदारी मी घेतली आहे, त्या जबाबदारीचं सोनं करणं, या पदाचा सर्वसामान्य माणसाला फायदा कसा होईल हे पाहणं, या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस कसे येतील हे पाहणं हे माझं काम आहे. आणि म्हणून हा शिवसंकल्प जो आपण अभियान सुरू केलंय, हे अभियान आपल्याला काय मिळेल यापेक्षा जनतेला काय मिळेल यासाठी आहे. आणि म्हणून हे मिशन 48 आपलं जे आहे, हे मिशन 48 आता येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये आपल्याला महायुतीच्या माध्यमातून आपण लढणार आहोत. महायुती आपली मजबूत आहे. आज आपण पाहतोय की समोरच्याकडे एक नेतृत्व, ते एकजुटीने एका नेत्याचं नाव सांगू शकत नाही. कुठली आघाडी आहे खासदार साहेब? इंडिया का इंडिया इंडिया आघाडी. इंडिया आघाडीमध्ये एक नेता निवडू शकत नाही. आपल्याकडे या देशाचं नेतृत्व करणारे समर्थ नेतृत्व म्हणून नरेंद्र मोदीजी यांचं नाव आहे. त्यांचं काम आहे या भारताची अर्थव्यवस्था टिकवण्याचं नाही, मजबूत करण्याचं काम त्यांनी केलंय. आणि खऱ्या अर्थाने 9-9.5 वर्षामध्ये 50-60 वर्षात जे काही झालं नाही त्या देशामध्ये 9-9.5 वर्षामध्ये झालेलं. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, हे डबल इंजिनचं सरकार आहे. खऱ्या अर्थाने या डबल इंजिनच्या सरकारमध्ये या राज्याचा सर्वांगीण विकास, मग त्यामध्ये शेतकरी असतील, कष्टकरी असतील, कामगार असतील, माता भगिनी असतील, तरुण असतील, या सर्वांना न्याय देण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करतोय. आणि म्हणून त्यासाठी दिवस रात्र मेहनत करणं हे माझं कर्तव्य आहे. आता माझं कुटुंब, माझी जबाबदारी, एवढ्या पुरतं माझं काम मर्यादित नाही. माझा परिवार, तुम्ही सगळे, अख्खा महाराष्ट्र माझा परिवार. घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणारा एकनाथ शिंदे नाही.
हा फील्डवर उतरून काम करणारा एकनाथ शिंदे आहे. शेतकऱ्यावर जेव्हा कष्ट येतात, संकट येतात, तेव्हा बांधावर नाही त्याच्या शेतावर जाऊन त्याच्याशी बोलणारा, संवाद साधणारा, त्याचे अश्रू पुसणारा एकनाथ शिंदे आहे. आज या राज्यामध्ये जे आपलं सरकार स्थापन होण्यापूर्वी 2.5 वर्ष सर्व आपल्या अहंकारापोटी सगळं बंद होतं. विकास थांबला होता, कामं बंद होती. आपल्या महायुती देवेंद्रजींच्या काळात जलयुक्त शिवार योजना, चांगल्या योजना आपण सुरू केल्या, चांगले मेट्रोचे प्रकल्प सुरू केले, सगळं बंद केलं. केंद्र सरकारकडून 1 पैशाची मदत मागितली नाही. आपल्या अहंकारापोटी आपण राज्याला किती वर्ष मागे नेलं. जर हे धाडस आम्ही केलं नसतं तर शिवसेना ही 4 अक्षर आपल्याला दिसली नसती. आज शिवसेना, खरी शिवसेना आपल्याकडे आहे, कारण बाळासाहेबांचे आशीर्वाद आपल्या बरोबर आहेत. शिवसेना आपली आहे कारण धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद आपल्या बरोबर आहे. शिवसेना आपली आहे कारण धनुष्यबाण आपल्या बरोबर आहे. शिवसेना आपली आहे कारण प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद देखील आपल्या बरोबर आहे. जय श्रीराम. जल्लोष पुऱ्या देशामध्ये होतोय आणि हे पण बाळासाहेबांचं स्वप्न होतं. ते म्हणायचे, मला एक दिवस या देशाचा प्रधानमंत्री करा, मी अयोध्येमध्ये राम मंदिर बांधून दाखवतो आणि काश्मीर मधलं 370 कलम हटवून दाखवतो. करोडो राम भक्तांचं स्वप्न आणि बाळासाहेबांचं स्वप्न साकार कोणी केलं? या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी. 370 कलम हटवलं मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, गृहमंत्री अमित शाह साहेबांनी. मग आम्ही काय चुकीचं केलं? ज्याने बाळासाहेबांचं स्वप्न साकार केलं, ज्याने करोडो राम भक्तांचं स्वप्न साकार केलं, त्यांच्याबरोबर आम्ही सरकार स्थापन केलं. आणि आज आम्हाला जर, आणि म्हणून आज या राज्याला केंद्राचं पाठबळ मिळतंय. केंद्राकडे पाठवलेला एकही प्रस्ताव आपला नामंजूर होत नाही. त्याच्यामध्ये 1 पैशाची कटौती होत नाही. पूर्ण तसाचा तसा प्रस्ताव मान्य केला जातो. आणि म्हणून आज देशाचे प्रधानमंत्री या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकल्प उद्घाटनासाठी, लोकार्पणासाठी, भूमिपूजनासाठी आले. 12 तारखेला देखील शिवडी नावाशेवा हा प्रकल्प, गेम चेंजर प्रकल्प, 22 किलोमीटरचा समुद्रावरचा अटल सेतू, याचंही उद्घाटन त्यांच्या हस्ते होतंय. अभिमान आहे आपल्याला. अनेक प्रकल्पांची भूमिपूजन होत आहे. कारण आम्ही दिल्लीला जातो, आपल्याला सारखे दिल्लीला जातात, दिल्लीला जातात, दिल्लीला जातात. आम्ही 10 जनपदला मुजरा करायला जात नाही. आम्ही जातो या राज्याला मदत घेऊन येण्यासाठी. आम्ही जातो या राज्यातल्या प्रकल्पाला आर्थिक तरतूद मिळवून देण्यासाठी. आज दुष्काळग्रस्त भागातला मराठवाडा वॉटर ग्रिड तुम्ही पूर्णपणे बासनात गुंडाळला. कोकण असेल, पुणे असेल, रिंग रोड असेल, आज आपण अनेक प्रकल्प हाती घेतोय. मगाशी खासदार महोदयाने सांगितलं, पुण्यातलं अंतर आणखी कमी करण्यासाठी आपण जगातला सगळ्यात रुंद असलेला टनल तयार करतोय. वर्षभरामध्ये तो मुकला होईल, अर्धा तास आणखी कमी होईल. बाळासाहेबांचं स्वप्न होतं ते मुंबई पुणे द्रुतगती मार्ग तयार करा म्हणून. गडकरी साहेबांनी ते काम त्या काळात केलं. आज डेली अपडाऊन करू लागले मुंबई पुणे. पुण्यामध्ये IT सेक्टर वाढला, सर्व्हिस इंडस्ट्री आली, रिअल इस्टेट बूम झाला, अनेक ऑटोमोबाईल इंडस्ट्री आली. विकास विकास काय असतो आज? म्हणून आपण ते अंतर आणखी घाटातलं सेक्शन पूर्णपणे अवॉइड होईल.
8 लेनचा मिसिंग लिंक आपण करतोय. असे अनेक प्रकल्प आपल्या राज्यामध्ये सुरू आहेत. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग देखील आपण केला. आज तिथे नवीन एअरपोर्ट आपण करतोय. पुण्यामध्ये देखील आपण करतोय. नव्या मुंबईत आपण करतोय. मेट्रोचं जाळं या महाराष्ट्रामध्ये विणलं जातंय. अनेक विकासाचे प्रकल्प जे बंद पाडले होते त्याला चालना देण्याचं काम आपण करतोय. फक्त जाती जातीमध्ये काही लोक तेढ निर्माण करण्याचं काम करतात, परंतु आपण विकासाच्या मुद्द्यावर काम करतोय. काही लोक म्हणाले की या राज्यातले उद्योग गेले, उद्योग पळवले, पण मी आपल्याला सांगतो जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा महाराष्ट्र नंबर 1 ला होता. त्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कर्नाटक आणि गुजरात, तामिळनाडू पुढे गेला, महाराष्ट्र मागे राहिला. दुर्दैवाने आणि सुदैवाने आपलं सरकार स्थापन झाल्यानंतर पुन्हा महाराष्ट्र नंबर 1 ला आलेला आहे. देवेंद्र फडणवीसजी, अजित दादा या सर्व लोकांच्या सहकार्यातून आपण या राज्याच्या विकासाला चालना देतोय. शिवसेना भाजपा युतीचं सरकार स्थापन झालं आणि तेव्हा मी आणि देवेंद्रजी दोघंच होतो मंत्रिमंडळात. दोघांनी शपथ घेतली होती. पहिल्या कॅबिनेट मध्ये आम्ही शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतले. सिंचनाचे प्रकल्प, त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. एकही निर्णय आम्ही वैयक्तिक कुणाच्याही लाभासाठी घेतला नाही. हे छाती टोकपणे सांगतो. या ठिकाणी घेतलेले निर्णय हे सर्वसामान्यांच्या हिताचेच निर्णय आपल्या सरकारने घेतले आणि म्हणून हे सरकार गतिमानतेने पुढे चाललं. आणि त्यामध्ये अजितदादांनी देखील केंद्रीय नेतृत्व आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वावर विश्वास आणि विकासावर विश्वास दाखवून या ठिकाणी महायुतीमध्ये सामील झाले. कारण या ठिकाणी आपल्याला मी एवढंच सांगतो, जे जे निर्णय आम्ही घेतले ते लोकहिताचे, जनतेचे हिताचे निर्णय आपण घेतले. जर आम्हाला काही या निर्णयाच्या विरुद्ध खऱ्या अर्थाने काही स्वार्थ असता, मला काहीतरी पाहिजे, हे जर मला कुठल्याही पदाची लालसा असते तर 2019 ला जेव्हा खुर्चीसाठी, सत्तेसाठी मोहापायी आपण सगळे विचार, बाळासाहेबांचे आयडिओलॉजी सगळं या आणि युतीमध्ये, युती बरोबर देखील विश्वासघात, या महाराष्ट्रातल्या जनतेबरोबर विश्वासघात केला, तेव्हाच आम्ही बंड केलं असतं. पण आम्हाला या राज्याचा विकास करायचा आहे, या राज्याला पुढे घेऊन जायचं आहे. सर्वसामान्य माता भगिनी आहेत त्यांच्यासाठी आम्ही योजना केल्या. एसटी मध्ये 50% सवलत दिली, ज्येष्ठांना देखील आपण सवलत दिली आणि अनेक निर्णय, लेख लाडके, लखपती योजना आपण केल्या. महिला बचत गटाला देखील आपण सक्षम करतोय. या राज्यातला सर्व घटक सुखी समाधानी झाला पाहिजे यासाठी आपण निर्णय घेतोय. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की येणाऱ्या आणि आपण जे काम करतोय, जे 1.5 वर्ष, आपण 1.5 वर्षामध्ये जे काम केलं त्या कामाची पोचपावती देखील लोकांनी आता झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये दिली. महायुतीला नंबर 1 ला ठेवलं आणि ज्यांनी लोकांची बेईमानी केली त्यांचा नंबर कुठे गेला तेच माहित नाही. आणि म्हणून आज देखील किती प्रवेश या ठिकाणी झाले. परवाच्या दिवशी परभणीतले 50 नगरसेवक आले, मुंबईतले 50 नगरसेवकांनी प्रवेश केला. राज्यातल्या इतर शहरांमधले लोक रोज प्रवेश करतायत. जिल्ह्यातले, तालुक्यातले, इतर पक्षातले, उबाटाचे लोक काय येत आहे.
का 50 लोक आले आमदार, का 13 खासदार आले, विधान परिषदेचे लोक आले, शेकडो हजारो नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, लाखो कार्यकर्ते का सोबत येत आहेत? कारण आमच्याकडे बाळासाहेबांचा विचार आहे, बाळासाहेबांची भूमिका आहे. आणि म्हणून आज त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे विरोधकांच्या. रोज काही ना काही आरोप प्रत्यारोप करत असतात, परंतु त्या आरोपाला उत्तर हा एकनाथ शिंदे कामाने देतोय. त्यामुळे देखील त्यांची अडचण झालेली आहे. आज स्वच्छता अभियान आपण मुंबईत सुरू केलं, डीप क्लीन ड्राईव्ह, त्याच्यावर देखील आरोप करू लागले. जेव्हा मोदी साहेबांनी स्वच्छ भारत अभियान 14-15 साली हाती घेतलं तेव्हा देखील फोटो सेशनचे आरोप लावले. परंतु आज या देशात स्वच्छ भारत अभियानचं काय महत्व आहे हे लोकांना कळलंय. आणि मी फक्त आपल्याला एवढंच सांगतो, फक्त मुंबई स्वच्छ करून हा एकनाथ शिंदे थांबणार नाही, तर महाराष्ट्रामध्ये ही स्वच्छता अभियान पूर्णपणे राबवला जाईल. आणि बऱ्याच लोकांची साफसफाई देखील केली जाईल. रस्ते धुतोय तसे रस्ते, अनेक लोकांची धुलाई तर तुम्ही कराल, मतदारच करतील. आणि म्हणून काम बोलतंय, या कामाच्या विश्वासावर आपण पुढची वाटचाल करतोय. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की हा एकनाथ शिंदे शब्द देतो, शब्द पाळतो. कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट. एकदा शब्द दिल्यानंतर मग माघारी मिळत नाही. कारण आपल्याला, मला वाटतं मागच्या निवडणुकीत आपल्या आप्पा शब्द दिला होता मी, शास्ती रद्द करण्याचा निर्णय आपण 650 कोटी रुपये माफ करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर 30-40 वर्षापूर्वी जी बांधकामं झालेली आहेत गरजेपोटी, तसं क्लस्टरला आपण नियमित केलं. त्याप्रमाणे देखील या बांधकामांना देखील नियमित करण्याचा निर्णय सरकार घेईल. कुणालाही बेघर करणार नाही. कारण शेवटी सरकार हे आपलं आहे, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे. आणि म्हणून त्याचबरोबर श्री क्षेत्र देहू आळंदीतून जाणारी इंद्रायणी नदी स्वच्छ करण्याचा आम्ही संकल्प केलाय. आणि नदी सुधार प्रकल्पांतर्गत 1500 कोटींचा DPR तयार करून आपण केंद्राला प्रस्ताव पाठवलेला आहे. त्याचाही पाठपुरावा सुरू आहे आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्यालाही मान्यता मिळेल. आणि एक जसं स्वच्छ अभियान जे आपण घेतलंय तसं नदी स्वच्छ करण्याचं अभियान देखील आपण राबवू. पिंपरी चिंचवड प्राधिकरणाअंतर्गत संपादित केलेल्या ज्या जमिनी आहेत त्यांना सिडको प्रमाणे 6.25% आणि 2 FSI देण्याचा निर्णय देखील लवकरच जाहीर करू आपण. शेवटी तो भूखंड परतावा जो विषय आहे तो देखील प्रलंबित आहे आणि तो देखील आपण करू. त्याचबरोबर इंद्रायणी नदीप्रमाणे त्या इतरही ज्या काही नदी सुधार प्रकल्प जे आहेत त्यांचाही DPR आपण करतोय. आणि कामाची जी काही पद्धत आहे, कामाची पद्धत आज मला सकाळी अप्पा तुमच्या समोरच, मला वाटतं आपण होते कार्यक्रमाला आणि नाट्य संमेलन होतं, त्यांनी सांगितलं की राज्यभरामध्ये इतर कुठेही एवढं भाडं आणि विजेचं जर भाडं नाहीये, कमी करा. मी तिथल्या तिथे कमिशनरला बोलवला आणि जे इतर ठिकाणी लागू आहे तेच लागू कर म्हणून निर्णय दिला. आता त्याचा GR पण काढला, GR देखील काढला, त्यांनी पाठवला आयुक्तांनी माझ्याकडे. शेवटी आपल्याला बघतो, करतो, सांगतो हे माझं काम नाही. जे करायचं तातडीने करायचं, सर्वसामान्याच्या हिताचं करायचं, सर्वसामान्याला न्याय देणारं काम करायचं.
एवढं मला माहीत आहे. आणि म्हणून मी एवढंच आपल्याला सांगतो, शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या सोबत शिवसेना मोठी करण्यासाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवून आपल्या प्रपंचाचा विचार, कुटुंबाचा विचार न करता हजारो लाखो शिवसैनिकांनी ही शिवसेना मोठी केली, शिवसेना वाढवली. आणि म्हणून आज आपली ही शिवसेना जी आहे, जेव्हा संकटात आली तेव्हा हा बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक हे उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही. आणि म्हणून आपण निर्णय घेतला. आणि म्हणूनच मी आता तुम्हाला सांगतो, आपण एकत्र या, सगळ्यांनी संघटन वाढवा. गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक ही संकल्पना राबवा. ज्या ठिकाणी पदाधिकारी नेमले नसतील तिथे पदाधिकाऱ्यांची नेमणुका करा, आपले सदस्य नोंदणी करा. त्याचबरोबर आपल्या भागाभागामध्ये शिवसेना आणि सरकारचं जे काम आहे, ज्या योजना सरकारने केल्यात, जे निर्णय शासन आपल्या दारी सारखे निर्णय घेतले, आज 2,19,00,000 लोकांनी शासन आपल्या दारीचा निर्णय घेतला, लाभ घेतला. कालच महाडमध्ये, रायगडमध्ये कार्यक्रम होता. 22 कार्यक्रम झाले. एवढे मोठे कार्यक्रम होतात, एवढे लोक येतात. अशा प्रकारचं तेही त्यांना पोटदुखी सुटली आहे. अरे जर निर्णय आहेत, लाभ आहेत, तर शेवटी त्या माणसाला त्याचा लाभ मिळाला पाहिजे. तो प्रयत्न करतो, लाभार्थी, आणि त्याला चक्रा मारायला लागतात, खेटे मारायला लागतात, आणि त्या लाभाचा नाद सोडतो. आणि म्हणून आपण ठरवले, शासन आपल्या दारी एका छताखाली जाऊन त्यांना आपण निर्णय द्यायचा. सरकारी काम आणि 6 महिने थांब ही बिलकुल संकल्पना मोडीत काढण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. आणि म्हणून लाभार्थ्यांना देखील लाभ मिळतोय. आणि त्यासाठी आपण अनेक निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत. मी आपल्याला एवढंच सांगतो, आपल्याला बाळासाहेबांनी लढायला शिकवलंय आणि यश मिळवायला शिकवलेलं आहे. जे काम आपण केलंय ते फक्त लोकांपर्यंत आपण पोहोचवलं. जे राज्य सरकारचे निर्णय, जे केंद्र सरकारचे जे निर्णय आहेत ते आपण लोकांपर्यंत पोहोचवले, तरी सुद्धा आपल्याला बाकी काही करण्याची आवश्यकता लागणार नाही. अशा प्रकारचं काम आपल्या सरकारने करून ठेवलंय. आणि म्हणून श्रीरंगाप्पा बारणे आपल्या मतदार संघामध्ये काम करतायत. आणि त्याचमुळे आज त्यांच्या एका शब्दा खातर आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित झालात. आज या महाराष्ट्रामध्ये आज सर्वसामान्य माणूस एक आशेने आपल्याकडे पाहतोय. हे सरकार आपलं आहे, हे सरकार माझं आहे, हा मुख्यमंत्री माझा आहे, अशी भावना त्याच्या मनामध्ये निर्माण करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. शिवसेना शाखेमध्ये तो कार्यकर्ता आला पाहिजे, गरजू आला पाहिजे. ही शिवसेनेची शाखा आहे, माझा आधार आहे. या ठिकाणी मला न्याय मिळेल. त्यांनी आपल्याकडे येण्यापेक्षा आपण त्याच्याकडे जाऊन त्याची चौकशी केली पाहिजे. शेवटी बाळासाहेबांची शिकवण 80% समाजकारण, 20% राजकारण, हेच आपण करतोय. मी मुख्यमंत्री जरी असलो तरी सुद्धा तुम्हाला माझ्यामध्ये काही बदल झालेला दिसणार नाही. मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. शेवटी मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. तुमच्यातलाच एक कार्यकर्ता मुख्यमंत्री झालेला आहे. बाळासाहेबांनी देखील कार्यकर्त्याला मुख्यमंत्री बनवलं होतं. काही न सांगता मुख्यमंत्र्याला, शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवेन, शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवेन असं न सांगता मुख्यमंत्री बनवण्याचं काम केलं. परंतु दुसऱ्यांनी काय केलं? शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवतो, शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवतो. मला बनवलं नाही याचं दुःख नाही, परंतु स्वतः मुख्यमंत्री झाले खुर्चीच्या मोहापायी. काय कमावलं, काय कमवलं आणि काय गमावलं याचा विचार आपण केला पाहिजे.
का लोक आज एवढी लोक येत आहेत, हजारो लाखो शिवसैनिक का येत आहेत, याचा विचार केला पाहिजे. फक्त आरोप प्रत्यारोप करून आपण स्वतःचीच फसवणूक करून घेताय, स्वतःची पाठ थोपटून घेताय. आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे, आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. इथे मीनाताई बसलेले आहेत, इथे आणखी आपल्या तृष्णा आहे, ताई आहेत, अनेक लोक आहेत. नीलमताई उपसभापती, विधान परिषदेचे आमदार, विधानसभेचे आमदार, दिल्लीचे खासदार, हे का निर्णय घेत आहेत? फक्त आरोप करून भागणार नाही. कारण आमचा हेतू स्वच्छ आहे, आमचा हेतू स्पष्ट आहे. शिवसेनेच्या भूमिकेबरोबर हा एकनाथ शिंदे कधी तडजोड करणार नाही. बाळासाहेबांच्या भूमिकेबरोबर हा एकनाथ शिंदे कधी तडजोड करणार नाही. ती तडजोड तुम्ही केली आणि म्हणून आज बाळासाहेबांच्या भूमिकेबरोबर लोक येत आहेत, त्यांना विश्वास आहे. हे राज्य सर्वसामान्य लोकांचं आहे, हे राज्य सर्वसामान्यांना न्याय देणारा हा विश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण करण्याचं काम आपण करतोय. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की आपण आपल्याला लढायला शिकवलेलं आहे आणि आपण लढायचं आहे. यश न हमखास आपल्या पदरी पडल्याशिवाय राहणार नाही. कारण आपल्या पाठीशी बाळासाहेबांचे, दिघे साहेबांचे आशीर्वाद, या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचे आशीर्वाद आहेत, माता भगिनींचे आशीर्वाद आहेत. आणि म्हणून एकच मी एवढंच सांगतो आपल्याला, आपण लढत राहिलं पाहिजे. आणि जे आपण ज्या लढाया लढल्या त्यामध्ये याच्या आता 1.5 वर्षापूर्वीच्या लढाईपेक्षा कुठली लढाई कठीण असू शकते? पण धाडस केलं या राज्याच्या हितासाठी, शिवसेनेच्या हितासाठी, शिवसैनिकाच्या हितासाठी. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हा जे काय आपल्याला, म्हणून बाळासाहेबांनी हेच सांगितलंय, आपण प्रयत्न करत राहा, आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि आज संपूर्ण देशामध्ये एक आगळं वेगळं वातावरण निर्माण झालंय. 22 तारखेला जानेवारीला श्रीरामाच्या मंदिराचं उद्घाटन होतंय, राम लल्लाचं दर्शन या ठिकाणी सगळ्यांना मिळणार आहे. आणि म्हणून एक वेगळा माहोल या देशामध्ये निर्माण झालेला आहे. विकासाची गंगा या देशामध्ये वाहू लागलेली आहे. आणि म्हणूनच आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे की या निवडणुकीमध्ये मोदी साहेबांचे हात आपल्याला मजबूत करायचे आहेत. कारण जी मेहनत आपण करतो त्या मेहनतीची पोचपावती जनता दिल्याशिवाय राहणार नाही. मला एक सांगा, एकही दिवस आराम, एकही दिवस सुट्टी न घेणारा प्रधानमंत्री कधी आपण पाहिला होता? आज स्वतःच्या, आपल्याला माहित आहे, स्वतःच्या आईचं, मातोश्रींचं दुःखद निधन झाल्यानंतर ते क्रिया पार पाडल्यानंतर दुसऱ्याच लगेच ताबडतोब आपल्या कर्तव्याला प्राधान्य त्यांनी दिलं. आज जगभरामध्ये आपण कुठेही गेलो तर या देशाची मान मरातब जी आहे, आपला लौकिक जो आहे, आपलं उंचावण्याचं काम त्यांनी केलंय. आणि बाळासाहेबांचं स्वप्न साकार ज्यांनी केलं त्यांच्या पाठीशी उभं राहायचं नाही तर आणखी कुणाच्या पाठीशी उभं राहायचं? जे राम मंदिराच्या विरुद्ध चेष्टा टिंगल करायचे, मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे. मोदीजींनी मंदिर पण बनवलं, तारीख पण सांगितली, त्याचं उद्घाटनही होतंय. आता हे कॅलेंडर मध्ये तारखा शोधताय. अशी वेळ आली आहे. कुठे विरोध करायचा, कशाला विरोध करायचा हे तरी ठरवा.
आज जनतेच्या मनाविरुद्ध जे जे निर्णय आपण घ्याल, विकासाला विरोध कराल, तर लोक तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत, हे देखील लक्षात ठेवा. हे आरोप प्रत्यारोप लोकांना आवडत नाही. लोकांना पाहिजे काम, लोकांना पाहिजे विकास. त्यांच्या संकटामध्ये धावून येणारा माणूस पाहिजे, त्यांच्या संकटात धावून येणारं सरकार पाहिजे. आप्पांनी आज उदाहरण मगाशी सांगितलं, एक गरीब महिला, आणि ते आपल्या एकटीच होती पहिली, तिचं घर जप्त होणार होतं, 3 लाख रुपये तिला पाहिजे होते. आता बघतो, करतो, प्रस्ताव बनवतो, फाईल बनवतो, हे सगळं करत बसण्यापेक्षा मी प्रभाकरला सांगितलं 3 लाख रुपये या महिलेला देऊन टाक, बिचारीला तिचं घर मोकळं होऊ दे. अशा प्रकारचे लोक सरकार सर्वसामान्य लोकांना पाहिजे. आणि म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी आहे, कोणाला काय मिळालं यापेक्षा मी देशाला काय देणार आहे ही भावना आपल्या मनामध्ये ठेवली पाहिजे. आणि म्हणून मोदीजींनी जे म्हटलंय, खरं म्हणजे गेल्या 4 निवडणुका ज्या झाल्या, 4